तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मी आयरोन लोखंडे आणि स्वागत तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये। सकाळचे सगळे काम आवरून घेतले होते आणि दिदीला गावामध्ये सोडायचं होतं, कारण दिदीला जायचं होतं कन्नडला। दिदीला गेलो बस स्टँडवर सोडून, म्हणलं चला आता मित्राकडे गेलो। मित्र चालू होतो बॅनर बनवायचं काम। म्हणलं बॅनर कासाठी बनवला? तो म्हणे दुकानाला लावते। म्हणलं दुकानाला तर लावलेलं आहे बॅनर, म्हणे अजून एक लावते। तो म्हणे बॅनर बनवून 1-1.5 वर्ष झालं, म्हणे अजून त्याला काही तयार केलं नाही, म्हणे आज करतोय आज लावून पण येतो म्हणे। आणि ना बस स्टँडवर कोणी दिसत नव्हतं, जास्त काही लोक नव्हते, त्याच्यामुळे गावामध्ये काही थांबवा वाटत नव्हतं। म्हणलं चला आता घरी आलो। घरी आल्यानंतर आपल्याला लय कामं राहतात। मम्मीने वावरमध्ये वापस आलेली, म्हणे याच्यामध्ये वखर आणून घे म्हणे, कारण गवत लय झालतं आणि पाऊस चालू झाला त्याच्यामुळे ना वावर लय कडक झालतं। मग आज म्हणलं वखरच आणून घेऊ आपण मस्त पैकी। आणि ना दुसरं पण काही काम नव्हतं बोन, आपण कोणतं काम करायला गेलो तिथं काही कांड होणार नाही, आज कधी होणारच नाही। आपण ठिबकची पाईपलाईन टाकलेली बोन, त्याच्या नळ्या तशाच आणि मी काही नळ्या बघितल्या नाही, मला काही त्या कापूसमुळे नळे दिसले नाही बोन। मी डायरेक्ट वखर घालून गेलो, त्या नळ्यात उपसून आले बोन। म्हणलं आता बरं आहे का। संध्याकाळचे 6:30 वाजले होते बोन, इतकं भारी ऊन पडलं होतं काय सांगू तुम्हाला। असं वाटत होतं डायरेक्ट सकाळ झाली। मला नाही पूर्ण वावर वखरायचं होतं, पूर्ण फायनल्स करायचं होतं, त्याच्यामुळे म्हणलं 7 बी वाजले 7:30 बी वाजले, बैल काही सोडत नाही। पण मग ना 7 वाजेच्या आधी वखर झालं हो। त्यानंतर म्हणलं मस्त पैकी बैल चारू, कारण बैलानं लय काम केलं। त्याच्यानंतर 1-1.5 घंटा बैल चारले भाऊ। आणि ना शेतामध्येच काम होतं भाऊ, कुठं फिरायला जायचा चान्सच नव्हता। तर मित्रांनो, मी आता गायचं दूध वगैरे काढून घेतो, मस्त आरामात बसतो। आणि ना तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, फॉलो, शेअर काय जे असेल ते करून घ्या। तर बाय मित्रांनो।